नाटकाच्या सांगलीच्या दरबारामध्ये आद्य नाटककार विष्णुदास भावे यांनी सीता स्वयंवर या नाटकाने संगीत रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवली. पण खऱ्या अर्थाने 31 ऑक्टोबर 1880 बलवंत पांडुरंग तथा अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या संगीत शाकुंतल या नाटकाने व्यावसायिक मराठी रंगभूमीची बहारदार सुरुवात झाली.
आजच्या कार्यक्रमाचा आवाका मोठा आहे म्हणून अनेक पदं नुसती म्हणून सोडून जाणार. रसिक श्रोते नमस्कार. आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये संख्येला अतिशय महत्त्व आहे आणि विशेषतः वयाच्या बाबतीत. आपलं जेव्हा 80 वय होतं तेव्हा आपल्या सगळ्यांना माहिती की आपण सहस्त्र चंद्रदर्शन हा सोहळा साजरा करतो. आज दृष्टी फाउंडेशनचा हा 80वा कार्यक्रम आहे. मला असं वाटतं आपण सहस्त्र कला दर्शन असं त्या कार्यक्रमाला म्हणूयात आणि लवकरच त्यांचा शतक महोत्सवी 100वा कार्यक्रम होऊ द्यात अशी आपण शुभेच्छा पण त्यांना देऊयात. त्या कार्यक्रमाला आपणच येऊया. आम्ही सगळेजण नक्की येऊ. सर आहेच. आणि आजच्या कार्यक्रमाचं मौल्य खूप मोठं आहे. खूप मोठं औचित्य आजच्या या कार्यक्रमामधून साधलं जात आहे. त्याचं कारण असं, सन 1843 मगाशीच वंदनाताईंनी सांगितलं की 5 नोव्हेंबर 1843ला विष्णुदास भावे यांचं सीता स्वयंवर या नाटकाद्वारे आपलं पहिलं मराठी नाटक झालं. पण त्या वर्षाचं अजून अत्यंत महत्त्व म्हणजे त्याच 1843 साली 31 मार्च आजच्याच दिवशी आद्य नाटककार अण्णासाहेब किर्लोस्कर यांचा जन्म झाला बेळगावपासूनच जवळच गुर्ल होसूर या गावामध्ये. आणि आज शतक महोत्सवी, शतक म्हणजे शतकोत्तर सहस्त्र चंद्रदर्शन आज अण्णासाहेबांचं आहे. आणि ज्या बेळगाव शहरामध्ये अण्णासाहेबांचं अनेक वर्ष वास्तव्य होतं, ज्या बेळगाव शहरामध्ये एक नाटककार म्हणून, कवी म्हणून ते घडले, त्याच बेळगाव शहरामध्ये सर्व रसिकांच्या साक्षीने आज शाकुंतल ते कट्यार हा कार्यक्रम उपस्थित या ठिकाणी संपन्न होतोय. एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवून अण्णासाहेबांना विनम्र अभिवादन करूयात. साधारणपणे अण्णासाहेबांची जयंती फार कुठे साजरी केलेली आपल्याला दिसत नाही, कारण काही असेल, पण आज हे मोठं औचित्य या कार्यक्रमाच्या द्वारे आपण या ठिकाणी नक्कीच संपन्न होत आहे. अण्णासाहेब किर्लोस्कर हे पंडित होते. मराठी संस्कृत भाषेवर त्यांचं प्रभुत्व होतं. 1880 31 ऑक्टोबर या दिवशी संगीत शाकुंतल नाटक आलं. त्यापूर्वी सुद्धा त्यांनी काही नाटकं लिहिलेली होती. शिवछत्रपतींवरती 500 काव्यांचं काव्यात्मक चरित्र त्यांनी लिहिलेलं होतं. म्हणून नाटककार आणि कवी म्हणून ते प्रस्थापित झालेले होतेच. पण मग 31 ऑक्टोबर 1880 रोजी संगीत शाकुंतल या नाटकाद्वारे अण्णासाहेबांनी संगीत रंगभूमीचा पाया रचला असं म्हटलं जातं, किंवा व्यावसायिक संगीत रंगभूमीचा पाया रचला गेला असंही म्हटलं जातं. तर या संगीत शाकुंतल ते संगीत कट्यार या संपूर्ण प्रवासाचा आपण आज या ठिकाणी मागोवा घेणार आहोत. हा कालखंड खूप मोठा आहे आणि आपल्या सगळ्यांचं भाग्य असं की हा मागोवा ज्यांच्याकडून आपण घेत आहोत, मगाशी ओळख करून दिलेलीच आहे, पण त्यातलं एक महत्त्वाचं मी अजून सांगतो की डॉक्टर रवींद्र घांगुर्डे आणि डॉक्टर वंदना घांगुर्डे हे फक्त संगीत नाटकामधील गायन किंवा अभिनय एवढ्यापुरतं त्यांचं कर्तृत्व मर्यादित नाही, तर अनुभवसिद्ध, अधिकारवाणीने सांगू शकतील आणि सप्रयोग आपल्याला ते दाखवू शकतील अशी ही 2 व्यक्तिमत्व आहेत.